बोकरतली हम्म. माझ्याकडे जायचा हट थंड झाली. नमस्कार मित्रांनो, नंदकिशोर घाडी माझ्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ स्वागत आहे. मित्रांनो, आज चाललो सालवण्यात आमच्या शेतात. म्हणजे हडे आता शेती करीत नाही. एक फणसाचं झाड असा ते का फणस धरले काय बघूया म्हटला, म्हणून इलव बघूया आता पोरगी असत. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण असेच नवीन नवीन व्हिडिओ बघू भेटलेले आहेत आता. कारण गावाकील आहे 15 दिवसासाठी, त्यामुळे 15 दिवसात बघू आता किती व्हिडिओ होतात ते. कारण बाहेर असलंय काय व्हिडिओ मी करत नाही, सहसा गावाकील काहीच व्हिडिओ करतोय. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. गावठी आंबे अजून भरपूर आहेत. हे बघा, ह्याच्यावर पण आंबे असतात भरपूर. बघूया आता पुढे. इलव सालवण्यात इलव दाखवते तुमका मी. चला बॅक कॅमेराने दाखवते. मित्रांनो, ह्या बघा तराव वगैरे व्यवस्थित धरला. आणि करवंदा बघा, ही बघा काळी मैना. करवंदा आता भरपूर प्रमाणात पिकतात, कारण आता शेवट होत येतं करवंदाचं. त्यामुळे चराव बघा काहीला आता मध्ये मध्ये पाऊस लागा, पण आता होय पाऊस नेमकं तो लागत नाही पेरणी करूसाठी. गेल्या वर्षी ह्या दिवसांनी मासे चढलेले, अजून काय नाही. हे बघा, हे वाफे आहेत आमचे, पण ते माणूसबळ कमी झाल्यामुळे हडे काय गेल्या वर्षा करूक नाही. 1 वर्ष गॅप पडलो आणि ह्या वर्षी पडत माका वाटता. कोणतरी येऊन गेला. मित्रांनो, फणस असत 1 2 3 4 5 7 8 फणस धरले आहे. बघा दाखवते तुमका. फणसावर पण अडचण झाली आहे जाम. कोणतरी साफ केलं ना काढून घेऊन जातं, ठेवीत नाही कोण. हे बघा, आणि असे ढकलून देतात माझे कोणतरी. हे बघा, काढून नेऊचे नाही, लय ढकलून देतात लय ते. हे कोपरे आमचेच हे करायचे. आता काय परिस्थिती झाली आहे बघा, येत नाही त्यामुळे. हे बघा फणस मोठे मोठे ढोली होतात, पण ते कोण ठेवीत नाही, काढून नेतात. एकच झाडं आमचा घराकडची 1 2 झाडं होती, ती काही कारणास्तव तोडूची लागली आणि सगळी सावड झाली आडे. हे बघा, ह्यो आंबो 1 नंबर आंबो. हे बघा, याच्यावर आंबे बघा भरपूर आहेत. आणि तो तसं खाऊक बरो हा, जरा डिका, पण तो खाऊक 1 नंबर आंबो असा. आणि धरले आहेत, नंतर काढून देऊ काय पिशवी भरून. आता काय वेळ नाही आमच्याकडे, बघू नंतर. हे बघा, असे भरपूर आहेत आंबेवर. आणि पडान खाली राय झाली आहे. हे बघा, हे बघा
इतकी पडण राय झाली या, कोण नेत नाही, माणसाच कोण नाही तर नेतले काही बघा. हो बघा आंबो सगळं खाऊन बघूया कसं लागतं तो. मस्त आम्ही खाऊन बघितलं. हो वांटरान पाडल्याकडे आंबो तो पडलेलोच हा ताजो आहे. हो बघा एका डिका, त्यामुळे खाऊन बघू सर बसन मस्तपैकी. बारी आहे तिला काय धुना बिण्याचा काय प्रकार नाही. जरा हे येतं एक नंबर आंबो हा गोड आंबो एक नंबर. अजिबात आंबट आंबो नाही. एवढं चांगलं ना कोण नेत नाही. येऊन काढून पिकत घालू पाहिजे. एक दिवस येतंय आणि आडीत घालू तुमका दाखवत नाही. व्हिडिओ करीन मी याचं वेगळं. एक नंबर आंबो, जरा पण आंबट नाही. लॉकडाऊन मध्ये याचे एवढे आंबे काढून आम्ही नेलो ना, बाप रे काय सांगा नको. एवढे आंबे काढून घेऊन गेलो. हा 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 मधासारखा गोड आहे आंबा. मध बघितलेला काटियाळी म्हावा काही बघतोय पण ती काही दिसत नाही. एक फणस काढू बघू भाजीसाठी. वर चढाक जमता काय बघतोय आधी. भाजी नको पिको 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 ना पिके नाही हिरवेच फणस. बघू जमता काय तो काढू. आधी चढाक जमता काय बघू काय नंतर पुढचा. बघते आता मी चढान येता काय चढाक येता काय आधी बघू काय नेमके. प्रयत्न करतोय नाही तर काय खरा नाही. चला चढते दाखवते कसं चढाक येता काय त्या. केलंय. हे बघा कसे जांभळा काढीत नाही, फणस काढत आहे. काय काटे लागले. काय मला चिंतक पक्क चिंत बिन. लाल लाल कसा या लाल लाल म्हणजे खराब. किती माका किती दाखवलं. आंबट असतं लाल लाल म्हणजे. स्टार्ट करू. मोठी ढोल काढूया. ठीक आहे बरी आहे.
बरी गोड असतील या पिकली या फेकतात 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 आईला काय होय फणस बघा मस्त जून असा आणि केवढं फणस हा बघा कमीत कमीत 1.5 फूट फणस हा 1.5-2 फूट फणस हा चला आता इकडे काढूया या या कुड्याचा पाना केवढा बघा याचं खोलो बनूया ह्या करूसाठी हे बघा करवंदा काढूची असत त्यामुळे हे बघा असं खोलो बनवायचं एक नंबर आणि शिवान हे बघ किती काढतो करवंदेचा काठो घेतलाय असं लावायचं करवंदाच काढते करवंदाच काढतो हे बघा मस्त खोलो झालं ठीक आहे चला करता काढू सुरुवात करा ओम जय जय तुकाराम ओम जय जय तुकाराम ओम जय जय तुकाराम अकडे आंबट आहे बघा यांना खोलो घेतल्या ना करवंदा काढूसाठी आईशने घाम बघा किती येतात तो पाणी पण आणूक नाही आम्ही वातावरण बघा काय मस्त आता या पहिल्यांदा एकदम हिरव्यागार दिसायचा सगळा आता पण हिरव्यागार असा थोडा थोडा झाला हिरव्या हा अंगाक सगळा झोमाका लागला झाडावर चढलाय तो बऱ्याच म्हणजे 5-6 महिन्यां झाडावर चढल्यामुळे सवय मोडतात अशी कदवा तरी चढान हे बघा त्या 4-5 फणस रवले आहेत वर कसं तरी काठी आहेत तरी कसं तरी चढलंय काढलंय हे बघा फणस आता घेऊन जाऊया आणि याची भाजी बनवूया मस्तपैकी दाखीन तुमका मालवणी पद्धतीत भाजी मस्त आणि संध्याकाळची भाजीच खायची बसान फक्त फणसाची कधी बनवून गावता ती बघूया आज नाही तर उद्या बनवूक भेटतली या कुंभियाचं झाड असा ह्याची कुंभफळा लय उपयोगाची असतात एका अजून धरक नाही ना तर कुंभफळा ही झाडा बिडांका खत एक नंबर होता कुंभफळाचा खत नारळा बिळाच्या झाडांका घातला ना तर एक नंबर खत नारळ चांगले धरतात कुंभफळा घेऊन जायची आणि झाडाच्या कडने खड्डो मारून ती घालायची एक नंबर खत होता त्याचा जो नारळ धरत नाही त्याका घातली नाही 2-4 वर्ष एक नंबर नारळ धरा घेतात कुंभफळाचो चला मग आता जाऊया हळूहळू दाखवते तुमका पुढचा मित्रांनो फणस घेतलंय डोकीवरती पानं टाकलंय 4 आणि चला मग खाऊ खाया तर करू खाया म्हण असा ती काय करू खाया तर खाऊ खाया आणि खाऊ खाया तर करू खाया चला मग तर घेऊन जाऊया अजून 5 मिनिटं टाकल्यापासून घेऊन जाऊ फणस कसं तरी हा अरे बापरे तर वाटे पण असे डेंजर झाले होत ना कोण झाडी मारीत नाही काय नाही अशी परिस्थिती आहे मंदिराकडे गेलो हे मंदिराकडेच बाहेर गाडी लावलेलं हे बघायचं मंदिराकडे गेलो हा मान धोका लागली फणस घेऊन एवढं जड ही आमची मंदिरं सगळी म्हणजे एकाच जागेवर असतात बावडेक म्हटलं गार पाणी जरा पिऊया
इथलं एकदम जुन्यातली बावडी आहे ही. जरा टेक्चर बांधलेला. टाकू हा हा सोड. हा सोडा घसघस जाऊन सोडा. बघा एकदम दगडी चिरे आहेत. आणि आतमध्ये एक कळशी पडली आहे वाटतं. हलवा हलवा जरा हलवा हलवा. हा हलवची लागते तशी. हा कर वाकडी. थांब थांब मी करतो मी करतो. हा भरता भरता करा वाकडी. ढिली सोडवायचं. हा हा चला काढा काढा चला सावकाश. ए काढल्याने बाबा पाणी. हा घे चल. हा एकान पियायचं एकान घालायचं चला. हा जुनी पद्धत पाणी पिऊची. तंशू घाल दिदल्याक. मोरया श्री स्वामी समर्थ. ए ढोल नको. दादा हे का पंशू इकडे. मित्रांनो तेव्हा नमस्कार करून हैसरच व्हिडिओ एंड करत आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, सपोर्ट करा.